श्रीराम समर्थ श्रीराम। शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्यापरी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। सब संतन की जय, भारत माता की जय। श्रोता वक्ता श्री राम समर्थ श्री राम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, श्री समर्थांनी दशक 5 आणि समास 3 मध्ये ओवी क्रमांक 16 यामध्ये कोणता बोध दिलेला आहे तो आपल्याला आज पाहायचा आहे। श्रीराम समर्थ श्रीराम। सद्गुरुचे नि अशिष्यत्व पालटे, परंतु अशिष्ये सद्गुरु न पालटे। काजे थोरपण तुटे म्हणून या श्रीराम। या कारणे सद्गुरु पाहिजे, तरीच सन्मार्ग लाहिजे। नाही तरी होईजे, पाषांडवर पडे श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थ आपल्याला उपदेश करतात आहे, ते म्हणतात आहे सद्गुरुचेनी अशिष्यत्व पालटे। जसं परिसाच्या संघाने लोह्याचं सुवर्ण होते, परंतु जर लोखंड असेल तर त्या लोखंडाचं मात्र परिसामध्ये रूपांतर होत नाही। म्हणजे सद्गुरूमुळे सच्छिष्य घडतो, पण सच्छिष्यामुळे सद्गुरूमध्ये परिवर्तन होत नाही। सद्गुरू जर तो असद्गुरू असेल, त्याच्याजवळ तेवढी योग्यता नसेल आणि गुरुच्या पेक्षा जास्त जर शिष्याची योग्यता असेल, तर त्या गुरुच्या संगती, त्या सच्छिष्याच्या संगतीने गुरुमध्ये कधीही बदल होत नाही। म्हणून सद्गुरू पाहिजे। ज्याला सद्गुरू पाहिजे त्याने सद्गुरू करावा, आपण सच्छिष्य पद करावं। आपण सच्छिष्य व्हावं म्हणजे सद्गुरू पद आपल्याकडे येईल। पण ज्या गुरुमध्ये जर काही कमीपणा असेल, तो कमीपणा पालटवण्याचं काम सच्छिष्य करू शकत नाही। म्हणून इथे काय म्हटलंय, सद्गुरुचेनी अशिष्यत्व पालटे। अशिष्यत्व म्हणजे जो अयोग्य आहे, शिष्य म्हणून जो योग्य नाही तो सुद्धा अशिष्य हा सच्छिष्य होईल, पण असद्गुरू हा सद्गुरू होऊ शकत नाही। म्हणून सद्गुरुचेनी अशिष्यत्व पालटे, परंतु सच्छिष्ये असद्गुरुत्व न पालटे। म्हणजे पहिली ओळ दुसऱ्या ओळीला विरुद्धार्थी आहे। सच्छिष्याने सद्गुरु मधलं असद्गुरुत्व जे आहे ते पालटवण्याचा प्रयत्न करू शकतो का नाही? का जे थोरपण तुटे म्हणून या। जर असं जर काही करण्याचा प्रयत्न केलाच आणि जर झाला की सच्छिष्याने सद्गुरूला बदल केला, सद्गुरूमध्ये परिवर्तन केलं, म्हणजे गुरुमध्ये परिवर्तन केलं, त्याच्यामध्ये काही चांगल्या गोष्टी घडून आणल्या, तर त्यामुळे गुरुचं थोरपण निघून जाते, तो थोर राहत नाही। म्हणून समर्थ म्हणतात आहे, या कारणे सद्गुरु पाहिजे, तरीच सन्मार्ग लाहिजे। नाही तरी होईजे, पाषांडवर पडे श्रीराम। म्हणून यासाठी आम्हाला सद्गुरू पाहिजे। सद्गुरू जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपल्याला सन्मार्ग लाभू शकत नाही। तरीच सन्मार्ग लाहिजे,
नाही तरी होई जे पाषांड, सगळं खोटं होईल, ढोंग होईल, पाषांड होईल. म्हणून पाषाण करू नका, विनाकारण काहीतरी उपद्व्याप करू नका, चुकीचा अध्यात्म मार्ग सुद्धा पकडू नका. तर काय करा, तर सद्गुरूची भेटी घ्या. सद्गुरू भेटला की आपले सगळे मार्ग सुकर होतात. अनेकदा असं होते की आपण अनेक वर्ष अध्ययन करतो, अनेक वर्ष अभ्यास करतो, अनेक वर्ष सत्संगती करतो, अनेक गुरूंकडे फिरतो आणि शेवटी आपल्या लक्षात येते की एवढं करून सुद्धा काहीही बदल झालेला नाही. कारण सद्गुरू भेटला नाही. म्हणून सद्गुरू एकदा भेटला की त्यामध्ये शिष्यामध्ये बदल होणार. म्हणून तो सद्गुरू शोधला पाहिजे. येथे सद्गुरूची कारण येर सर्वे निकारण, तथापि सांगू ओळखण सच्शिष्याची श्रीराम. ते म्हणतात आहे, समर्थ म्हणतात आहे की या सगळ्याला कारण कोण आहे, तर याला कारण आहे सद्गुरू. असं म्हणतात, कार्य कारण भाव हा शब्द आहे. कार्य आणि कारण भाव याचा अर्थ कारण आहे म्हणून कार्य आहे, कार्य आहे म्हणून कारण आहे. दोघेही एकमेकावर डिपेंडेड आहे. उदाहरणार्थ, जर आपल्याला कार्य दिसते आहे याचा अर्थ कोणीतरी त्याला कारण आहे. काय म्हणाल त्याला कार्यकारण भाव कसा समजून घ्याल? जसं एखादं घर आहे, ते घर आहे याचा अर्थ कार्य आहे. आता त्याचं कारण कोण आहे? त्याचं कारण बनवणारा आहे. म्हणजे कोणीतरी बनवलं आहे म्हणून ते बनलं आहे. तसं शिष्य हा कार्य आहे आणि सद्गुरू हे कारण आहे. सत्शिष्य घडला याचाच अर्थ सद्गुरू आहे. वस्तू दिसते आहे, माझ्या ग्रंथ दिसतो आहे, मग ग्रंथ आहे याचा अर्थच काय? हे कार्य आहे. ग्रंथ हे कार्य आहे, पण ग्रंथाच्या मागचं कारण कोण आहे? सद्गुरू श्री समर्थ रामदास स्वामी हे त्याचे कारण आहेत. या कार्याचे ते कारण आहेत. ते नसते तर हे निर्माण झालं नसतं. देह आहे, हे देह कार्य आहे. त्याचा कारण कोण आहे? त्याचं कारण आहे आत्मा. जीव आहे म्हणून शरीर आहे. शरीर आहे म्हणून जीव आहे असं नका म्हणू. जीव आहे म्हणून शरीर आहे. कारण शरीर पहिले नाही, पहिले जीव आहे. म्हणून जीवाची उत्पत्ती पहिले आणि त्या जीवातून मग त्या शरीरासाठी आवश्यक, त्या जीवाच्या संरक्षणासाठी निर्माण केलेलं कवच म्हणजे शरीर. गोगलगायच्या अंगावर अशी मणीसारखा एक शंख असतो. त्या गोगलगाय ही त्या शंखामध्ये जाऊन बसते संरक्षणासाठी. मग पहिले कोण निर्माण झालं? शंख निर्माण झाला की पहिले गोगलगाय निर्माण झाली? त्याचं उत्तर आहे, पहिले जीव निर्माण झाला आणि मग त्याच्यावरचं कवच निर्माण झालं. पहिले माणूस निर्माण झाला आणि मग माणसासाठी घर निर्माण झालं. सगळ्या गोष्टी पहिले कारण आहे आणि मग त्याचं कार्य आहे. तसं सद्गुरू हे कारण आहे आणि त्याच्यापासून निर्माण झालेली जी वस्तू आहे, त्यांनी निर्माण केलेली जी वस्तू आहे तिला आपण कार्य म्हणतो. तसं हे जगत हे कार्य आहे. कोणाचं कार्य आहे? कारणाचं कार्य आहे. कोण कारण आहे? भगवंत कारण आहे. भगवंत आहे म्हणून जगत आहे. जगत आहे, जगत दिसते ते दृश्य आहे. भगवंत कारण हे अदृश्य आहे. तसे समर्थ सुद्धा म्हणतात आहे, सच्शिष्य हे कार्य आहे आणि सद्गुरू हे कारण आहे. मग इथे शब्द काय म्हटलाय समर्थांनी? या कारणे सद्गुरू पाहिजे, तरीच सन्मार्ग लाहिजे, नाही तरी होईजे पाषांडवर पडे. येथे सद्गुरूची कारण, येथे सद्गुरूच कारण. ची म्हटलंय, चकारात्मक शब्द वापरलाय समर्थांनी. दुसरं काहीच कारण नाही. सद्गुरू हेच त्याचं कारण आहे. येर सर्वे निष्कारण. बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सबऑर्डिनेट आहेत. मेन क्लॉज नाही येतो, ते मुख्य वाक्य नाही आहे त्यातलं. ते मुख्य कोणतं आहे? तर सद्गुरू मुख्य आहे.
तथापि सांगू ओळखणं सच्शिष्याची. म्हणून सच्शिष्याची काय ओळखण आहे ते ऐका. कारण सच्शिष्यामध्ये जे चांगले गुण दिसतात आहे त्याला कारण आहे सद्गुरू. सद्गुरूमुळेच त्याच्यामध्ये सच्शिष्यत्व येते. समर्थांनी त्याचा उल्लेख पुढे केलेला आहे. श्रीराम समर्थ श्रीराम. मुख्य सच्शिष्याचे लक्षण. सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण. अनन्य भावे शरण. त्या नाव सच्शिष्य श्रीराम. मुख्य सच्शिष्याचे लक्षण. प्रत्येक गोष्टीचं लक्षण आहे. त्या लक्षणाहून ती वस्तू ओळखू येते. जसं झाडाच्या पानांवरून कोणतं झाड आहे ओळखू येते. झाडाच्या फळावरून ते झाड कोणतं आहे ओळखू येते. झाडाच्या फुलावरून ते झाड कोणतं आहे ओळखू येते. तसं सच्शिष्यावरून, सच्शिष्याच्या लक्षणावरून तो सच्शिष्य आहे की नाही हे ओळखू येते. मग त्याचं लक्षण कोणतं आहे तर त्याचं लक्षण आहे, पहिलं लक्षण त्यांनी दिलं आहे, सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण. मुख्य सच्शिष्याचे लक्षण सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण. भक्त हो, या जगामध्ये सद्गुरूंवर विश्वासच नाही अशी अवस्था झालेली आहे. गुरूंवर विश्वासच नाही अशी अवस्था झालेली आहे. कारण आपण सगळ्यांवर कुठली तरी शंका घेत राहतो, कुठेतरी तर्क करतो, कुठेतरी आपण आपला मार्ग निवडण्याचा स्वतःच्या प्रज्ञेने, स्वतःच्या सामर्थ्याने, स्वतःच्या बुद्धीने आपण तो मार्ग निवडतो. आणि सद्गुरू सांगतात त्याबद्दल आपण नेहमी साशंक असतो की बरोबर की चूक, बरोबर की चूक. म्हणून अध्यात्म शास्त्रामध्ये सगळ्यात पहिले सच्शिष्याचं काय लक्षण आहे तर पहिलं लक्षण दिलं आहे की सद्गुरू सांगतील ते मान्य. ते लहान लहान मुलं पहा, शाळेत जातात, बालवाडीत जातात, KG1 KG2 त्याला जातात. ते मुलं शिकून येतात आणि आई वडिलांना शिकवतात की बाबा हे असं नाही असं आहे, बाबा ते तसं नाही तसं आहे, आई तुझं चुकलं हे असं नाही असं पाहिजे. आता त्याचा विश्वास कोणावर असतो? त्याचा विश्वास त्याच्या शाळेमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकावर असतो. तो चुकीचं शिकवत असेल तरी एवढा विश्वास पूर्ण असतो की माझ्यात बदल होईल. मग शेवटी त्या आईला त्या शाळेतील असलेल्या शिक्षकाकडे जाऊन सांगावं लागते की आमच्या मुलात हा बदल हवा हो, हा ऐकत नाही. मग गुरु सांगतात, मग गुरुनी सांगितल्यावर तो ऐकतो की तुम्ही म्हणता त्याप्रमाणे बरोबर, ठीक आहे, आता मी आजपासून हे करत आहे. गुरु सांगतील त्याच्या पलीकडे कुठे एक पाऊल सुद्धा नाही. मग अशा वेळी त्या सच्शिष्याचं नक्की कल्याण होईल. आपल्यात जर मनात शंका असेल नाही का हो यांनी हे मला सांगितलं, त्यांनी ते मला सांगितलं, त्यांनी ते मला सांगितलं, मग मी नेमका निर्णय कोणता घ्यावा? म्हणजे कोणता निर्णय घेऊ नको. स्वतः सद्गुरू समोर असताना आपण आपली बुद्धी न वापरता त्याला अनन्य भावे शरण जाणे आणि त्याच्या वचनावर आपण पूर्ण विश्वास ठेवणे यानेच आपला उद्धार आहे. इथे डोळसपणा तर आहेच. पहिले पाहिलं होतं आपण, काय पाहिलं होतं की सद्गुरूचे लक्षण. एकदा सद्गुरू निवडला की सद्गुरू करतील ते प्रमाण, ते सांगतील तो मार्ग. माझ्या इच्छेने व्हावं नाही तर सद्गुरूच्या इच्छेने व्हावं. मागे आपण पाहिलं होतं की माझी इच्छा ही भगवंताची इच्छा झाली पाहिजे आणि भगवंताची इच्छा ती मला मान्य असली पाहिजे. नुसती मान्य असली पाहिजे नाही, त्याची इच्छा तीच माझी इच्छा. तसे सद्गुरूच आहे. सद्गुरू सांगतील तसं ऐकायचं. कधी कधी सद्गुरू चिडतात, रागवतात, कधी कधी आपल्याला म्हणजे वाईट वाटेल असंही कधी एखाद्या सद्गुरूकडनं बोलल्या जाते. पण त्यामध्ये सुद्धा सच्शिष्याचं, शिष्याचं कल्याण आहे. कारण आई मुलाला एखाद्या वेळ मर म्हणत असेल पण त्या शब्दाचा अर्थ मर होत नाही, त्या शब्दाचा अर्थ तिकडे जा असा होतो. म्हणून समर्थांनी सद्गुरूचं लक्षण, शिष्याचं लक्षण सांगताना सद्गुरूच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवणे, पूर्ण अनन्य भावे शरण जाणे हे सच्शिष्याचं लक्षण सांगितलेलं आहे. समर्थांची एक कथा सांगतो.
काल कल्याण स्वामींना उपदेश केला, प्रत्यक्ष रामराया भेटले। समर्थ हे कल्याण स्वामींचे सद्गुरू। गुरु गोविंद दो खडे काके लागू पाव। गुरु आणि गोविंद दोन्ही जर समोर असतील तर कोणाच्या पहिले पाया पडायला जायला पाहिजे, पहिले कोणाला शरण जायला पाहिजे? बलिहारी उस गुरु की। गुरु सारखा दुसरा कोणी मोठा नाही, पहिले गुरुला। ज्या गुरुच्या सानिध्यामुळे भगवंत भेटला म्हणून आम्ही गुरुला सोडायचं नाही, म्हणून त्या गुरुच्या जवळ त्यांनी सेवेसाठी राहिले कल्याण स्वामी। किती दिवस समर्थांनी सांगावं ते कल्याण स्वामींनी ऐकावं। समर्थांचा आवडता शिष्य म्हणून कल्याण झाला। समर्थांच्या जीवनामध्ये अनेक जे दृष्टांत कथा आलेल्या आहेत, अनेक चमत्कार आलेले आहेत, अनेक मोठ्या मोठ्या गोष्टी आलेल्या त्या कल्याण स्वामीच्या साक्षीने आलेल्या। एकदा समर्थांनी परीक्षा पाहावी, शिष्याची परीक्षा पाहणे हे गुरुचं कामच आहे। आता परीक्षा पाहिली की गुरु म्हणजे शिष्य पळूनच जातात। ते म्हणतात आम्हाला शिकवा, आमची परीक्षा घेऊ नका। आम्हाला शिकवा पण आमच्या चुका काढू नका। आम्हाला शिकवा पण आम्हाला वाईट बोलू नका। आम्हाला शिकवा परंतु आम्ही जसं करू त्याला तुम्ही बरोबर म्हणत जा। आम्हाला शिकवा आणि आम्हाला शाबासकी देत राहा। म्हणजे सगळी इच्छा त्या शिष्याच्या इच्छेप्रमाणे गुरुने वागावं, आता अशी परंपरा आलेली आहे। पण मुळामध्ये आपली परंपरा गुरु सांगेल त्याप्रमाणे। त्या गुरुच्या सानिध्यामध्ये कल्याण स्वामी होते। एक दिवस सकाळी समर्थ उठले, पायाला धरून ते विहळू लागले। सगळे शिष्य धावत आले, गुरु महाराज काय झालं? आणि माझ्या पायाला एक आवाळू झालेला आहे। आवाळू म्हणजे मोठं फोड, ते पोटरीच्या जवळ आहे। मी रात्री उठलो, तो जो फोड आहे तो बरा होण्यासाठी मी पुष्कळ प्रयत्न केला, पण माझ्या आता अंतर्ज्ञानाने मला कळलेलं आहे की हा फोडच हा मला घेऊन जाणार आहे। सगळे शिष्य खिन्न झाले, त्यांना वाईट वाटलं। काय करावं महाराज? महाराज म्हणाले काही करू नका। शेवटी उपजला प्राणी पाहुणा यमाचा। अरे देहा एक दिवशी मला ठेवावंच लागणार आहे, त्याला कारण काहीतरी हा फोड असेल, मला जावं लागणार। कल्याण स्वामी आले। कल्याण स्वामी म्हणाले महाराज असं होणार नाही, काहीतरी उपाय सांगा। समर्थ म्हणाले एकच उपाय आहे, दुसरा कोणताही उपाय नाही। तो उपाय आहे की या फोडामध्ये असलेला जो म्हणजे पस आहे तो जो कोणी आपल्या तोंडाच्या साहाय्याने तो त्यातला पूर्ण काढून घेईल तर मी आरोग्य संपन्न होईल। तुमच्यापैकी कोण शिष्य आहे काढण्यासाठी तयार? सगळ्यांनी हात वर केले। पण म्हणे एक लक्षात ठेवा, जो कोणी हे कार्य करेल त्याला मरण येईल, त्याला देह ठेवावा लागेल। जे समोर आलेले हात उचलून समोर आलेले उड्या मारणारे जे शिष्य होते, समोर समोर करणारे, जे फक्त मला पहा आणि फुलं पहा अशा प्रकारचे शिष्य होते, ते शिष्य हळूहळू मागे मागे जाऊ लागले। ते म्हणाले अरे कोणीतरी समोर या। त्यात फक्त कल्याण समोर आला। कल्याणाने सांगितलं की महाराज मी त्या फोडासाठी मी ते पूर्ण आवाळू आहे ते पूर्ण मी स्वच्छ करण्यास तयार आहे तोंडाच्या साहाय्याने, तुम्ही मला संधी द्या। शेवटी कल्याण स्वामींनी त्याच्यावरचं ते आवाळू जे आहे त्याच्यावरची 2 पट्ट्या काढल्या, ती फोडाची जागा पाहिली आणि त्यांनी ते फोड तो आवाळू चोखण्यास सुरुवात केली। जशी चोखण्यास सुरुवात केली तसं त्यांच्या लक्षात आलं की कल्याण स्वामींच्या लक्षात आलं की इथला जो हा जो पस आहे ही घाण नाही तर हे अमृतापेक्षाही मधुर असं फळ आहे। भगवंताच्या जो केवढी कृपा असली पाहिजे, सद्गुरू किती मोठा असला पाहिजे की केवळ फक्त शिष्याची परीक्षा पाहतात आहे। ते समर्थांनी सांगितलं की कल्याणा थांब, आता पट्टी पूर्ण काढून टाक। समर्थांनी ती पायावरची आपली पट्टी पूर्ण काढली आणि शेवटी त्याच्यातून एक
उत्तम असा पिकलेला आंबा समर्थांनी कल्याण स्वामींच्या हातात दिला. कल्याण स्वामी सांगितलं की अरे बाबा, मी ही तुझी फक्त परीक्षा पाहिली होती. शिष्याची परीक्षा पाहिली पाहिजे की सद्गुरू जेव्हा एखाद्या परीक्षा घेतात त्या परीक्षेमध्ये आपण उतरलं पाहिजे. आमचे गुरु होते मुकुंद महाराज रामदासी म्हणून, तुम्हाला कदाचित सगळ्यांना माहीत असेल. फार कडक होते स्वभावाने, आमच्याकडे नेहमी यायचे. मी लहान होतो त्यावेळेस त्यांच्या सेवेमध्ये मी नेहमी राहायचो. तुमच्यापैकी अनेक भक्तांना सज्जनगडचे महंत म्हणून मुकुंद महाराज रामदासी हे सगळ्यांना माहीत आहे. त्यांना दोन्ही पाय नव्हते आणि दोन्ही हात सुद्धा त्यांचे लुळे होते. त्यांना मला वाटते जन्मापासूनच पोलिओ झालेला होता. त्या पोलिओ झाल्यामुळे त्यांना काहीच करता येत नव्हतं. मग त्यांना पाठीवर उचलायचं आणि ते भटतील तिथे घेऊन जायचं. आमचे गुरु महाराज कडक होते. त्यांनी म्हणायचं राम मला उचल. मी तेव्हा काय 10-12 वर्षाचा असेल किंवा 15 वर्षाचा असेल. त्या पाठीवर उचलायचं, त्यांना एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचं, प्रवचनाला घेऊन जायचं. ते आमच्याकडे 8-8 दिवस जेव्हा राहायचे त्यावेळेस त्यांच्या सगळ्या सेवेमध्ये मी राहायचो. त्यांचं अक्षर अतिशय सुंदर होतं. त्यांनी सांगावं आणि तसं ऐकावं. त्यांच्याजवळ एक पेटी होती. ती पेटी म्हणजे त्या पेटीमध्ये सगळ्या गोष्टी त्यांच्या असायच्या. म्हणजे नेलकटर पासून तर अत्तरापासून तर त्याच्यामध्ये माळ, दासबोध, त्यांची एक शाल, सगळ्या गोष्टी त्याच्यात असायच्या. ती शाल घेऊन ते अंगावर घेऊन झोपायची. महाराजांनी सकाळी उठावं, मला आवाज द्यावा, ती शाल काढ म्हणायची अंगावरची आणि ती घडी करून त्याच्यात ठेव. तुम्हाला अक्षरशः खरं सांगतो, महाराजांनी त्या पेटीच्या आकाराचीच घडी मला तयार करता आली पाहिजे म्हणून ती घडी मला 10 वेळ उकलायला लावली होती. जमली नाही, पुन्हा काढ. जमली नाही, पुन्हा काढ. जमली नाही, पुन्हा काढ. मी इतका परेशान झालो होतो, इतका कंटाळलो होतो. मी म्हटलं आता काहीच करणार नाही. शेवटी त्यांनी सांगितल्याप्रमाणे घडी जेव्हा तयार झाली तेव्हा त्याच्यात ठेवण्यात आली. गुरूंनी सांगितलं आणि शिष्यांनी ऐकलं नाही असं कधी होताच कामा नये. जे सांगाल ते प्रमाण. म्हणून सद्गुरूच्या वचनावर पूर्ण विश्वास. तो विश्वास इतका असला पाहिजे की माझी बुद्धी मी वापरण्याची गरजच नाही. म्हणून हे कुठे अध्यात्मामध्ये समर्थ म्हणतात मुख्य सच्शिष्याचे लक्षण सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण. महाराजांनी मला म्हटलं होतं की रोज दासबोध वाचला पाहिजे. किती वर्षाचा होतो मी तेव्हा मी 10 वर्षाचा असेल, 10-12 वर्षाचा. त्या दिवसापासून त्यांनी सांगितलं की आजपासून तुला मी दीक्षाच देतो की तू दासबोध वाचला पाहिजे, रोज रामनामाचा जप केला पाहिजे आणि हनुमंताचं दर्शन घेतलं पाहिजे. तेव्हापासून तर सद्गुरूचं जे वचन आहे ते आजच्या तागायतपर्यंत रामरायाने ते पूर्ण करून घेतलेलं आहे. एक दिवस जाणार नाही की ज्या दिवशी आपण दासबोध वाचला नाही. एक दिवस जाणार नाही की रामनामाचा जप झाला नाही. एक दिवस झाला नाही की ज्या दिवशी हनुमंताचं दर्शन घेतलं नाही. जैसे पडेल काळगती नामस्मरणाची कधी माणसाने नामस्मरण सोडता कामा नये. व्यथा सोडूची नाही. समर्थांनी जे सांगितलंय त्या पद्धतीने त्यांनी मला उपासना सांगितली. उपासनेचा मोठा आश्रय. तू उपासना कर. माझे वडीलही तेवढे अधिकारी होते, त्यामुळे त्यांच्या सानिध्यात राहून या गोष्टी काही कळल्या. त्यानंतर सद्गुरू श्री सुनीलदादा चिंचोळकर महाराज भेटले आणि त्यांच्या माध्यमातून मग या इकडे वळलो. सद्गुरू जर भेटला तर माणसाला हात धरून घेऊन चालतात. याचं उदाहरण सगळ्या जगातील सगळ्या सत्शिष्यांना मिळालेलं आहे. आपणासारखे करीती तत्काळ नाही काळ वेळ तया लागी. सद्गुरूचा महिमा किती महान आहे की आपल्यासारखा त्याला केल्याशिवाय त्याला ते सोडतच नाही. उलट सच्शिष्य इतका मोठा करतात की सद्गुरू मागे पडतात आणि सच्शिष्य पुढे चालला जातो. जसं रामकृष्ण परमहंसाचं नाव जेवढं घेतलं जाते त्याच्यापेक्षा जास्त ही नाव
कदाचित विवेकानंदांना नामकरण जास्त झालं असेल, कारण विवेकानंद हे सच्शिष्य आहेत आणि रामकृष्ण परमहंस हे सद्गुरू आहेत. म्हणून समर्थ म्हणतात आहे, मुख्य सच्शिष्याचे लक्षण सद्गुरु वचनी विश्वासपूर्ण अनन्य भावे शरण या नाव सच्शिष्य. अनन्य शब्दाचा अर्थ जागोजागी येतो. अनन्य या शब्दाचा अर्थ कुठेही अन्यता नाही. आमचा माणसाचा स्वभाव इतका लबाड आहे, मनुष्य इतका स्वार्थी आहे, तो अध्यात्मामध्ये सुद्धा स्वार्थ साधल्याशिवाय राहत नाही. जो येईल त्याला साष्टांग नमस्कार करायचा आणि माझं काम झालं पाहिजे एवढा विचार त्याच्या डोक्यात असतो. म्हणून सद्गुरूला अनन्य असले पाहिजे. मग तुम्ही आता या प्रश्नाचं उत्तर असंही मला तुम्ही विचाराल की का आम्ही एकाला सद्गुरू मानलं मग इतरांना नमस्कार करायचा नाही का? मग आम्ही जर समजा आमच्या सद्गुरूंना आम्ही नमस्कार करतो, इतर सद्गुरूंच्या बद्दल तुमचं काय मत आहे? त्याचं उत्तर असं आहे, तुम्ही ज्यांना नमस्कार करत असाल त्यांना तुमचे सद्गुरू म्हणून नमस्कार करा. जसा तो नमस्कार शेवटी तुमच्या सद्गुरूंना जाऊन पोहोचेल. म्हणून सद्गुरू ही व्यक्ती नाही, तर सद्गुरू हे तत्व आहे. त्या तत्वाला तुम्ही जर नमस्कार केला तर मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. या शब्दाचा अर्थ काय घ्याल तुम्ही? मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, याचा अर्थ तुमचे सद्गुरू तुमच्या त्या देहरूपाने समोर दिसले पाहिजे का नाही? मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी. मग कुठलेही संत असतील तर त्यांच्या पायावर जर तुम्ही डोकं ठेवलं तर तुमचं ते शरण जाणं तुमच्या सद्गुरूला मान्य होईल. तुम्हाला कदाचित ही कथा गजानन महाराजांच्या चरित्रात पाहायला मिळते. बाळापूरचे बाळकृष्ण रामदासी म्हणून एक समर्थांचे निष्ठावंत असे रामदासी होते. ते समर्थांची खूप सेवा करायची. अर्थात रोज दासबोध वाचणे, प्रतिवर्षाला दासनवमीला सज्जनगडावर जाणे, 5 घरी भिक्षा मागणे, रामनामाचा जप करणे, समर्थांनी सांगितलेल्या पद्धतीने आपली दिनचर्या ठेवणे. पण या बाळकृष्ण रामदासी जेव्हा होते त्यावेळेस गजानन महाराज होते. कारण या 2 संतांमध्ये पहिले समर्थ होऊन गेले आणि नंतर गजानन महाराजांचं प्रागट्य आहे. मग गजानन महाराजांनी शेगावला आणि बाळकृष्ण रामदासी बाळापूरला. बाळापूर आणि शेगाव आहे जरी किती अंतर? 50 किलोमीटरचं अंतर. 50 पण नाही, 30-40 किलोमीटरचं अंतर. हे थकले बाळकृष्ण रामदासी. आता त्यांच्याकडनं तेवढी भिक्षा मागितल्या जात नव्हती. सज्जनगडला पायी जाणं त्यांच्याकडनं होईना. दासनवमीचा दिवस आला, काय करावं? समर्थांना प्रार्थना केली. समर्थांना बाळकृष्णांनी की समर्था, काय माझी ही अवस्था केली, आता मी तुझ्या दर्शनाला येऊ शकत नाही, मी काय करू? तुझं विण करुणा घे कोण जाणेल माझी, क्षणत क्षणत पोटी लागली आस तुझी. अरे बाबा, तुझी मला आस लागली आहे, मला आता तू काहीतरी कर. तळमळ निवविरे राम कारुण्य सिंधू, मजवरी करुणेचा राघवा पुरले. आता मी इतका थकलेलो आहे की तुझ्याशिवाय मला आता राहत नाही. करुणाष्टक आहे का? अनुदिनी अनुतापे तापलो राम राया, परमदिन दयाळा नीरसी मूक माया. अचपल मन माझे नावरे आवरिता, तुझ विण क्षीण होतो धावरे धाव आता. त्या बाळकृष्ण रामदासांना खूप वाईट वाटू लागलं की माझे सद्गुरूंना मी जाऊ शकत नाही, सद्गुरूंचं दर्शन घेऊ शकत नाही. म्हणून घरावर गर्जना आली, जय जय रघुवीर समर्थ असं म्हटलं. आणि बाळकृष्ण रामदासी बाहेर येऊन पाहिलं तर प्रत्यक्ष गजानन महाराज बाळकृष्ण रामदासांच्या घरासमोर भिक्षेच्या निमित्ताने आले. बाळकृष्णाने घरातून
भिक्षा आणली आणि त्यांना वाढणार तोच ते गजानन महाराज समर्थांच्या रूपात त्याला दिसू लागले. क्षणात गण गण गणात बोलते, क्षणात जय जय रघुवीर समर्थ असे. समर्थांनी गजानन महाराजांच्या रूपात किंवा गजानन महाराजांनी समर्थांच्या रूपामध्ये बाळकृष्ण रामदासांना दृष्टांत दिला. जसा तुमचा भाव आहे तसा भगवंत भेटतो, जसा तुमचा भाव आहे तसे सद्गुरू तुम्हाला दर्शन देतात. म्हणून बाळकृष्ण रामदासांना प्रत्यक्ष समर्थांनी तिथे दर्शन दिलं. आणि जेव्हा बाळकृष्ण रामदासी त्यांना साष्टांग दंडवत करू लागले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मी सज्जनगडावरच आहे, समर्थांनाच मी वंदन करतो आहे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. सद्गुरू हे कोणत्याही रूपात येतात आणि कोणत्याही रूपात तुम्हाला दर्शन देतात. तुम्ही फक्त भाव अनन्य असला पाहिजे. जेव्हा माणसाचा भाव अनन्य असतो तेव्हा भगवंत तुमच्यासाठी धावत येतो. म्हणून समर्थांचं हे वचन प्रसिद्ध आहे, मुख्य सच्शिष्याचे लक्षण सद्गुरु वचनी विश्वासपूर्ण, अनन्य भावे शरण, या नाव सच्शिष्य. असा सच्शिष्य झालं पाहिजे की मी जर जाऊ शकत नाही तर सद्गुरू माझ्याकडे येतील. बाळकृष्ण रामदासी जाऊ शकले नाही गडावर, तर गडावरचे समर्थांकडे आले, सद्गुरू यांच्याकडे आले. दोघांमध्ये काही फरक नाही पडला. गजानन महाराज आले काय आणि समर्थ आले काय. म्हणून समर्थांनी म्हटलंय, साधू दिसती वेगळे आले, परी ते स्वरूपी मिळाले, अवघे मिळून एकची झाले, देहात येत असू. संतांमध्ये भेद करू नये, ग्रंथात भेद करू नये. आमच्या सगळ्यांचं आराध्य एकच आहे, तो सद्गुरू आणि तो परमेश्वर हा सर्वांचा एक आहे. त्यामुळे तो एक असलेल्या सद्गुरूला तुम्ही शरण जा. रूप कोणतंही तुम्ही धरा. मला कोणता पदार्थ आवडतो यापेक्षा तो पदार्थ तुमच्या देहाला पुष्टी करून देतो आहे, देहाला तुम्हाला बल प्राप्त करून देतो आहे, देहाचं ते पोषण करतो आहे. हे मुख्य तत्व जसं त्या पदार्थात असते त्याप्रमाणे सद्गुरू एवढ्यासाठी असतात की माझा सच्शिष्य घडला पाहिजे. अशा प्रकारे समर्थांनी सच्शिष्याचं लक्षण सांगितलं. एक ओळ घेतो आणि थांबतो. शिष्य पाहिजे निर्मळ, जसे बाळकृष्ण रामदासी होते निर्मळ होते, अत्यंत निर्मळ या शब्दाचा मलरहित म्हणजे मनाने अत्यंत शुद्ध. शिष्य पाहिजे आचारशील, आचाराने तो शुद्ध असला पाहिजे. शिष्य पाहिजे केवळ विरक्त अनुतापी. श्रीराम अनुतापी शब्द समजून घ्या फक्त. विरक्त शब्द आपल्याला माहित आहे, जो आसक्त नाही तो विरक्त. पण अनुतापी याचा अर्थ संसारात ज्याचे आयुष्य गेलं आणि शेवटी त्याला पश्चाताप होतो त्याला अनुतापी शब्द वापरलाय. ताप आपल्याला सगळ्यांना माहित आहे. अनुताप म्हणजे संसार करून आता आम्ही शिणलो आहेत, आता एवढं करून मला दुःख झालेलं आहे, याच्यातून मला काही मिळालंय असं जेव्हा माणसाला वाटू लागते तेव्हा तो शिष्य हा अनुतापी होतो. आणि खरंच सांगू इच्छितो की जगामध्ये संसार करणारे माणसं अनुतापी होत नाहीत. होत नाही म्हणजे काय, शेवटी संसारात गोडच वाटते. म्हणजे किती जरी झालं, किती दुःख झालं तर संसार सुख मागतोच. आणि जेव्हा तो संसार सुखाला खऱ्या अर्थाने कंटाळतो, संसार दुःखाला कंटाळतो, संसार सुखालाही कंटाळतो, त्यावेळेस त्या शिष्याला अनुतापी होतो. आणि अनुतापी झालेला जो शिष्य आहे तो सद्गुरूंच्या जवळ जातो. आम्ही बाह्य रूपाने आम्ही संसारामध्ये राहावं, पण अंतरापासून आम्ही भगवंताला जोडलेलं असावं, सद्गुरूला जोडलेलं असावं असं समर्थ सांगतात. म्हणून शिष्य कसा पाहिजे, तो अनुतापी पाहिजे. अनुतापी असणे हे शिष्याचं सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे. आपण राहिलेले बाकी सच्शिष्याची लक्षणं उद्याच्या प्रवचनात पाहू. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला अभिवादन करतो आणि आजची निरूपण सेवा येथेच संपन्न करतो. उपासनेला दृढ चाल व्हावे, भूदेव संतासी सदा नमावे.
सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता भक्ता श्री राम समर्थ श्री राम।